नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। मुंबई उच्च न्यायालयामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 56,100 ते 1,77,500 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मुंबई हायकोर्ट यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 4/7/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 1/8/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी मॅरेज काउन्सिलर या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत। या पदासाठी तुम्हाला S20 नुसार या ठिकाणी 56,100 ते 1,77,500 रुपये इतके दरमहा वेतन 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी दिलं जाणार आहे। शिक्षणाकरता जे आहे या पदासाठी तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे सोशल वर्कमध्ये। त्याचबरोबर मराठी भाषेचे नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा फॅमिली काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील MSCIT वगैरे सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 40 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहेत। अर्ज जे आहे तुम्हाला स्पीड पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी करायचे आहेत। 1/8/2024 पर्यंत तुम्ही अर्ज तुमचे करू शकता। अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतचे सर्टिफिकेट्स, त्याचबरोबर जन्मतारखेसंबंधित पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट देखील जोडायचं आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। रजिस्टर इन्स्पेक्टर 1 हायकोर्ट ॲप्लिएट साईट बॉम्बे ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।